ठीक होता आणि याने म्हणे माझा सायनसचा प्रॉब्लेम संपेल कायमचा. हो का? मग तिला सांग की रोज बनवायला. नको, उगाच डोक्यात हवा जाईल त्यांच्या. मी माझ्या ऑफिसच्या स्टाफचं सुद्धा इतकं कौतुक करत नाही. अरे ती काय तुझ्या ऑफिस मधला स्टाफ नाहीये? नाही नाही, नकोच. आणि काय हवा जाईल डोक्यात. त्यांना असं वाटेल की त्यांनी सांगितलं आणि मला ते पटलं. हे बघ, मी ना फक्त आज गोळी घेतली नाहीये, रोज घेतच राहणार आहे. हा, आणि हे पण घेईन, हरकत काय नाही का. म्हणजे यांनी जर माझा सायनस बरा होणार असेल तर प्रॉब्लेम काय घ्यायला, हो की नाही. हा, फक्त तू त्यांनी जर विचारलं तर त्यांना सांग की तू शपथ घातलीस मला म्हणून मी हे घेतलं. हा, झालं? हसून झालं? हस हस. नाही, या वयात हसणं जरा चांगलं असतं प्रकृतीला. हे सगळं झालं की रेसिपी काढून घे हळूच. पण तुला हवे ना, मग तूच विचार ना. आजी, माझी सर्दी बरी व्हावी असं नाही वाटत तुला? हो, वाटतं की. मग तू विचार. मी तुला अरे तुम्ही संपवला ज्यूस? म्हणजे आवडला की काय? हा, बरा होता, बरा होता. म्हणजे चांगला होता. चांगला कसला? चव घेत, मिटक्या मारत, ओरपत औषध कोण घेतं? नाही, तुम्ही तो अख्खा ग्लास संपवलात ना, म्हणून मला वाटलं. अगं तो नव्हताच पिणार, पण मी शपथ घातली ना त्याला म्हणून प्यायला तो. तो म्हणजे असं नकोच म्हणत होता. तो आपली मला जरा नंतर ती रेसिपी सांग. हा, त्याची गरज नाही आजी, मी फ्रीज मध्ये करून ठेवलाय ज्यूस. फक्त रोज सकाळी पाणी घालून थोडंसं काळं मिरं घालायचं आणि द्यायचा. मी असलं काहीही घेणार नाही आजी. हो, कळलं मला. आणि संपला की मला सांगा, म्हणजे मी परत करून ठेवीन. हो रे बाबा. नाही ग, म्हणजे मी बळजबरी केली ना मी, म्हणून प्यायला तो. आजी तुम्ही सांगितलं म्हणून का होईना, प्यायले ना. बाकी त्यांना पटो किंवा न पटो, आयुर्वेदाला पटलंय बरं का. त्यामुळे आता तुम्हाला नाही पटलं तरी हरकत नाही काही. तरी तुम्हाला रेसिपी दे. हा, हो आजी. मी घेणार नाहीये. हा, सांगून ठेवतोय. कळलं कळलं. हो कळलं. आजी मी ब्रेकफास्टची तयारी करते. हा,